खेळ. आज सूर्या इंडियाच्या T20 टीमला वर्ल्ड कप मध्ये लीड करतोय. आपल्या आधीचा वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिला त्याच्या कर्णधारपदाखाली. सूर्या ॲज अ कॅप्टन तेव्हा रणजीमध्ये खूप जवळून बघितलं असेल. मुंबईनी कदाचित सूर्याला ॲज अ कॅप्टन तेवढा लॉंग रोप दिला नसेल किंवा थोडासा अन्याय पण झाला असेल. ॲज अ सूर्या बॅट्समन म्हणून तर सगळ्यांना माहिती आहे, पण ॲज अ क्रिकेटर आणि खास करून कॅप्टन लीडर म्हणून कसं बघितलं त्याचं? नाही, स्मार्ट आहे, भरपूर स्मार्ट आहे. क्रिकेटिंग ॲक्युमेन त्याला फार चांगलं आहे. त्याचं तुम्ही बघता म्हणूनच तो आज इंडियाला पण 23ला इंडियाच्या 2020ला पण तो कॅप्टन आहे आणि वर्ल्ड कपला कॅप्टन आहे. मोठी गोष्ट आहे. मी त्याला बॅक केलेला. आम्हाला की भरपूरसे सिलेक्टर्स नाही सांगत होते, पण मी त्याला बॅक केला कारण त्याच्या ही इज केपेबल ऑफ इट. तर तो स्वतः क्रिकेटर आहेच. गेम चांगला ओळखतो, आपल्या प्लेयर्सना चांगला ओळखतो, आपल्या प्लेयर्सना एकत्र ठेवतो, स्पेशली यंगस्टर्सना त्याच्याबरोबर राहायला आवडतं. आणि असे फार कमी कॅप्टन आहेत जे यंगस्टर्स बरोबर टाइम स्पेंड करतात. सो ही एक चांगली क्वालिटी आहे त्याच्याकडे. आणि ऑलवेज रेडी टू ओपन माइंडसेट आहे. असं नाही की मी सांगतो तेच खरं किंवा कारण काय की ऑलवेज कोचेसना कॅप्टन बरोबर राहावं लागतं प्रत्येक वेळेला. कोचेस कारण काय तोच एक जरिया असतो, डिसिजन तो घेतो. त्याच्यामुळे कोचेसना त्यांना बॅक करावं लागतं, त्यांच्याबरोबर राहावं लागतं. इव्हन तो कधी कधी चुकीचं डिसिजन घेतलं तरी त्यांना बॅक करावं लागतं. सो हा कॅप्टन कोचचा एक कॅप्टन आहे आणि याला थोडंसं नॉलेज असल्यामुळे काय होतं की कोचचा भार हा फार कमी होतो. आणि तेच झालं आता मी जेव्हा बिहारचा कोच होतो, आमचा कॅप्टन हुशार होता, स्मार्ट होता आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट होता. त्याच्यामुळे हे जे रिझल्ट दिसले ते त्याच्यामुळे दिसले.